नमस्कार मित्रांनो, आपण BA सेकंड इयर या वर्गाकरता विद्यापीठाने दिलेला अत्यंत महत्त्वाचा भौगोलिक माहिती प्रणाली म्हणजे GIS जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम या पेपर संबंधित अभ्यासाला आपण सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा मी आपल्याला सांगितलं आहे की हा GIS जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम हा अत्यंत महत्त्वाचा पेपर आहे आणि या पेपरमध्ये आपल्याला भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने या भूगोल विषयाचा अभ्यास कशा प्रकारे करता येईल, या भूगोल विषयातले जे वेगवेगळे सब्जेक्ट आहेत, जे काही आपल्या ब्रँचेस आहेत जॉग्रफीच्या, तर या जॉग्रफीच्या ब्रँचेसमध्ये या GISचा वापर कशा प्रकारे करता येईल या संबंधित, तसेच आधुनिक पद्धतीने सभोवतालच्या परिसराचा अत्यंत अचूक स्वरूपाचा आणि कमी कालावधीमध्ये कमी खर्चामध्ये आपल्याला कशा प्रकारची विविध स्वरूपाची माहिती एकत्रित करता येईल, तो डाटा जो आहे हा डाटा आपण प्रेझेंट कशा प्रकारे करू शकतो, त्याचे मॅप कशा प्रकारे करू शकतो, त्या ग्राफमध्ये कसं रूपांतर करू शकतो आणि वेगवेगळ्या स्वरूपाच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कशा प्रकारे करू शकतो, या समस्याची जाण आपल्याला कशा प्रकारे होऊ शकते, या सगळ्यासाठी हा GIS पेपर आपल्याला BA सेकंड इयरला दिलेला आहे. या आधीच्या लेक्चरमध्ये मी अनेक पॉईंट या संबंधित बघितलेले आहेत, सांगितलेले आहे तुम्हाला, याबद्दल आपण चर्चासुद्धा केली आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण एलिमेंट्स ऑफ जिओग्राफी हा सुद्धा पॉईंट बघितला होता. यामध्ये आपण बघितलं होतं की हे सॉफ्टवेअर GIS सॉफ्टवेअर जे आहे हे सॉफ्टवेअर कशा प्रकारे तयार होते, यासाठी कोणते कोणते घटक महत्त्वाचे आहेत, ज्यामध्ये हार्डवेअर म्हणून बघतो की आपण बघतो की उपग्रह जे आहे हे वेगवेगळ्या देशाने वेगवेगळे उपग्रह हे आकाशात सोडले आहेत आणि ते उपग्रह रोज भोवती फिरतात आणि त्याच्या संबंधित त्या एरियाचा वेगवेगळे जे इमेजेस आहेत, त्या मॅप आहे, हे आपलं प्रतिमा छायाचित्र आहे हे घेत असतात. त्याचप्रमाणे एरियल फोटोग्राफी याद्वारे सुद्धा पृथ्वीचं सभोवताली निरीक्षण करून त्या ठिकाणच्या इमेजेस हे घेतले जाते. आज आपण बघतो की ड्रोन असेल, या ड्रोनद्वारे सुद्धा वेगवेगळे इमेजेस घेतले जाते आणि हे सगळे इमेजेस संगणक आणि आपलं मोबाईल यामध्ये आपण त्या कलेक्ट करू, त्याद्वारे आपण वेगवेगळ्या स्वरूपाचे हार्डवेअर असेल, सॉफ्टवेअर असेल, पॉप्युलेशन म्हणजे कुशल कामगार असेल, त्यानंतर आपण बघतो की एक मेथड या 4-5 पॉईंटद्वारे आपण हे एलिमेंट्स या घटकाद्वारे हे GIS आपल्याला वापरता येते. हे महत्त्वाचे एलिमेंट्स घटक जे आहेत हे GISचे घटक आहेत. आज आपण या ठिकाणी एक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी बघणार आहोत, तो म्हणजे या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ GIS इन जिओग्राफी. म्हणजे भूगोल विषयाकरता हा GIS सॉफ्टवेअर कशा प्रकारे उपयुक्त आहे, तर त्याची आपल्याला माहिती या ठिकाणी बघायची आहे. तर मित्रांनो, आपला जो विषय आहे भूगोल विषय, तर या भूगोल विषयामध्ये आपण बघतो की भूगोलाच्या ज्या अनेक ब्रँचेस आहेत ह्या ब्रँचेसचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करावा लागतो. यामध्ये प्राकृतिक भूगोल आणि ह्युमन जिओग्राफी ह्या 2 ब्रँचेस आपण या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आता जसं यामध्ये आपण बघतो की या GISचा एकूण आपले जे वेगवेगळ्या ब्रँचेस आहेत ब्रँचेसमध्ये या भूगोल विषयासाठी कशा प्रकारे महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचे महत्त्व आपण या ठिकाणी पहिलं जे महत्त्व आहे ते म्हणजे एखाद्या ठिकाणचं भौगोलिक स्थान निश्चित करणे, स्थान विस्तार आपण करू शकतो. अत्यंत महत्त्वाचं भूगोलासाठी जे आहे ते म्हणजे GIS सॉफ्टवेअरद्वारे आपण काय करू शकतो, एखाद्या ठिकाणचं भौगोलिक स्थान. मित्रांनो, नकाशा हा आपल्या जिओग्राफीचा अत्यंत महत्त्वाचा
पॉईंट आहे त्याद्वारे आपण जॉग्राफी विषय हा पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येक ठिकाणी नकाशे आपल्याला वापरावं लागतं, वेगवेगळ्या स्वरूपाचे नकाशे वापरावं लागतं. त्यातला जर पहिलं जर बघितलं भौगोलिक स्थान व विस्तार, तर आपल्याला आपलं बदनापूर शहर घेतलं तर या शहराचं लोकेशन या स्थान व विस्तार आपण या GISद्वारे काढू शकतो. हे अत्यंत GIS अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान व विस्तार काढण्यासाठी. यामध्ये बदनापूर शहराचं लॅटिट्यूड आपण बघू शकतो. त्यानंतर त्या ठिकाणी असलेली लांबी किती आहे, त्याचे क्षेत्रफळ किती आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास म्हणजे भौगोलिक स्थान व विस्तार निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण GIS सॉफ्टवेअर आपल्याला आहे. त्याचप्रमाणे आपण बघतो की अर्बन म्हणजे नगर नियोजन याकरिता सुद्धा GIS सॉफ्टवेअर हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण बघतो की औरंगाबाद शहर जे आहे हे खूप झपाट्याने त्याचा जो विस्तार आहे हा विस्तार मोठ्या स्वरूपात होत आहे. तर हा विस्तार कोणत्या दिशेने होत आहे त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक कालावधीद्वारे आपण नगर नियोजनासंबंधित आपण हे सॉफ्टवेअर आपण वापरू शकतो. औरंगाबाद शहराचं 40 वर्षाआधी कशा प्रकारे विस्तार होता, त्याची बॉर्डरी जी आहे ही बॉर्डरी कशी होती, म्हणजे त्याच्यानंतर त्याच्या 20 वर्षानंतर त्या जे औरंगाबाद शहर या शहराचा विस्तार कशा प्रकारे झाला, रस्त्यांचे वाढले रस्त्याचं रुंदीकरण कशा प्रकारे झालं, वॉटर नियोजन कशा प्रकारे आहे, त्याचप्रमाणे या ठिकाणी सेटलमेंट कशा प्रकारे आहे, सेटलमेंट वाढलेलं आहे का, त्यानंतर लँड यूजचा जमिनीचा कोणत्या घटकाचा वापर झालेला आहे का, म्हणजे या ठिकाणी जंगल कमी करून घराचं बांधकाम केलेलं आहे का, त्यानंतर पडीत जमिनीच्या वरती बांधकाम कशा प्रकारे झालं आहे, कंपन्यांचं पहिले कंपन्या कोणत्या ठिकाणी होत्या, त्यानंतर आता नवीन ठिकाणी कशा प्रकारे कंपन्यांचा विस्तार झालेला आहे. आपण बघतो की पहिले शेंद्रा MIDC होती ती आता चिकलठाणा MIDC असेल, तर ती MIDC आता या ठिकाणी कुंभेफळ या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. त्या ठिकाणाहून ही MIDC पुढे वाढलेली दिसून येते. तर अशा प्रकारे हा नगराचं नियोजन आपल्याला चांगल्या प्रकारे करता येते. रोड संबंधित नियोजन असेल, वॉटर नियोजन असेल, ट्रान्सपोर्टेशनचं नियोजन असेल, तर या सगळ्याचं नियोजन करण्यासाठी सुद्धा नगर नियोजन करण्यासाठी सुद्धा आपण GISचं महत्त्वाचं आपल्याला भूगोलामध्ये महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर तिसरं आहे वाहतूक नियोजन. मित्रांनो, जेव्हा आपण गुगल मॅप वगैरे वापरतो तर त्यामध्ये आपल्याला जे रस्ते आहेत ते रस्त्यांचं आपल्याला एक आकृती दिसते आणि त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की हा रस्त्याने जर तुम्ही गेलं तर तुम्हाला या ठिकाणी ट्रॅफिक लागू शकते, या ठिकाणी कमी ट्रॅफिक आहे, हा रस्ता अरुंद स्वरूपाचा आहे, हा विस्तार स्वरूपाचा आहे, नॅशनल हायवे आहे, स्टेट हायवे आहे, डिस्ट्रिक्ट हायवे आहे, या प्रकारचे जे आहे हे वेगवेगळ्या स्वरूपाच्या आपल्याला या माहिती दिली जाते. जेव्हा नवीन बांधकाम होते तर त्या बांधकामानुसार नवीन रस्तेसुद्धा निर्माण केले जातात, तर त्याचं नियोजन करण्याचं कामसुद्धा आपण GIS मार्फत करू शकतो. झालेलं कोणत्या ठिकाणी कशा प्रकारे नवीन रस्ते निर्माण झालेले आहेत. आता समृद्धी मार्ग आहे, तर हा समृद्धी मार्गाच्या संबंधितसुद्धा आपण GISद्वारे त्याचं नियोजन करू शकतो. ड्रोनद्वारे आपण त्यावरती नियंत्रण ठेवू शकतो आणि त्याचे इमेजेस घेऊन कोणत्या ठिकाणी जास्त ट्रॅफिक आहे, कोणत्या ठिकाणी जास्त रूट मोडले जात आहेत, कोणत्या ठिकाणी हेवी वाहनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे, काही बसेसचं कशा प्रकारे कोणत्या टायमिंगवर बसेस सोडल्या पाहिजे आणि ज्यामुळे ट्रॅफिक कमी होईल, या वेगवेगळ्या स्वरूपाचं नियोजनसुद्धा आपण या GISच्या सॉफ्टवेअर वापरून भूगोलामध्ये अभ्यास करू शकतो. चौथा आहे कृषी संबंधित. तर कृषी संबंधित अत्यंत ॲग्रिकल्चर जॉग्राफी या संबंधितसुद्धा आपल्याला या GISचा वापर करू शकतो. आपण यामध्ये आपण बघू शकतो की आपलं जर जालना शहर घेतलं तर या जालना शहरामध्ये काळ्या जमिनीची मृदा कोणत्या ठिकाणी आहे, हलकी काळी कुठं आहे किंवा एकदम खडकाळ स्वरूपाची जमीन कुठं आहे, त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं पीक घेतलं पाहिजे, नदीकाठची जमीन कोणत्या ठिकाणी आहे, त्या काळ्या जमिनीमध्ये कशा प्रकारचं पिकं घेतलं पाहिजे, रब्बी पिकाचं कसं आहे, खरीप पीक कोणत्या वेळेस लावलं नसतं, खरीप पिकांचं लागवड वाढ झाली आहे का कमी झाली आहे, या संबंधितसुद्धा आपण या ठिकाणी नियोजन करू शकतो. इरिगेशन
संबंधित सुद्धा या ठिकाणी अभ्यास कृषी भूगोलासंबंधित आपण करू शकतो. लँड कव्हर हा भूमी उपयोजनासंबंधित सुद्धा या GIचा वापर आपण करू शकतो. GIचा वापर आपल्या ॲग्रिकल्चर जिओग्राफी यामध्ये आपल्याला अत्यंत खूप महत्त्वपूर्ण आणि दिवसांदिवस तो वाढत सुद्धा आपल्याला दिसून येते. पर्यावरण नियोजन हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. तर या पर्यावरण नियोजनासंबंधित सुद्धा हा GIचं सॉफ्टवेअर भूगोल विषयासाठी एन्व्हायरमेंट जिओग्राफी या विषयासाठी सुद्धा आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. ज्या वेगवेगळ्या स्वरूपाची आपत्ती असेल तर त्या आपत्तीसंबंधी आपण या ठिकाणी अभ्यास करू शकतो. वॉटर पोल्युशन असेल, एअर पोल्युशन असेल यासंबंधित आपण माहिती घेऊ शकतो. रेनफॉल कोणत्या ठिकाणी जास्त आहे, कोणत्या ठिकाणी कमी आहे, टेम्परेचर कशा प्रकारे आहे, या सगळ्या घटकांचा अभ्यास आपण याच्यामध्ये GISमध्ये त्याद्वारे करू शकतो. म्हणजे भूगोल विषयामध्ये जिओमॉर्फॉलॉजी असेल, ओशोनोग्राफी असेल, ॲग्रिकल्चर जिओग्राफी असेल, सेटलमेंट जिओग्राफी असेल, पॉप्युलेशन जिओग्राफी असेल, क्लायमेटॉलॉजी असेल, तर त्यानंतर आपण बघतो की एन्व्हायरमेंट संबंधित असेल, अशा अनेक ब्रँचेस ज्या ब्रँचेसमध्ये पर्यावरणात ह्या GIचा वापर आपण करतो आणि आधुनिक पद्धतीने करत आहोत, ज्यामुळे अचूकता ही वाढत आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये एखाद्या ठिकाणचा डाटा आपल्याला मिळत आहे, तर आपण त्या डाटाच्याद्वारे विश्लेषण करू शकतो आणि त्याचं प्रेझेंटेशन करू शकतो. आज आपण बघतो की GIचा वापर जे GI भूगोलामध्ये जे वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये संशोधन करत आहे, PhD करत असेल, प्रोजेक्ट असेल, त्या वेगवेगळ्या सगळं छोट्या स्वरूपाचे प्रोजेक्ट असेल, या प्रोजेक्ट तयार करण्यासाठी सुद्धा या संशोधनाकरता सुद्धा हा GIS सॉफ्टवेअर अत्यंत महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे हा भूगोल विषयामध्ये GISचं अत्यंत महत्त्व आहे आणि आपण हे महत्त्व समजून आपले पुढचे जे पॉईंट आहे ते आपण बघणार आहोत आणि त्याकरताच हा पेपर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. तर मला अपेक्षित आहे की भूगोल विषयासाठी जे काही महत्त्वपूर्ण GIचं महत्त्व हे आपल्याला समजलं असेल. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे पॉईंट बघूया. तोपर्यंत धन्यवाद.